दरम्यान फडणवीसांनी कान टोचल्यानंतरही गोपीचंद पडळकर मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। एआयच्या माध्यमातून बिहारच्या काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, तेव्हा शरद पवारांनी फोन का नाही केला असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली, नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का, हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे, राष्ट्रवादी उद्या मी बोलेन या विषयावर। माफी मागावी अशी मागणी करायला कुणाची जयंत पाटील साहेब कशासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतोय याच्यावर। वडार प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झालाय का प्रत्यक्ष? बघा ना, तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही, मी काय बोलतो त्याच्यावरती बोलतोय। मी मगाशी म्हणालो की संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे आणि त्यामुळे संयमाविना राजकारण म्हणजे अराजकता आहे। त्यामुळे संयम हा आम्हाला अपेक्षित आहे। भाजपची तेच गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य 100% चुकीचं आहे। राजकारणात बोलताना टीका जरूर करा, एकमेकांची उणीधुणी राजकीय जरूर काढा, पण जो शब्द पडळकरांनी वापरला तो शब्द आम्ही बोलू सुद्धा शकत नाही। अशा पद्धतीचा उल्लेख व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ताशोरी ओढणारा अशा पद्धतीनं जो गोपीचंद पडळकरांनी वापरला तो मला म्हणजे मी बिलकुल आम्हाला तर ते खटकलेलंच आहे, बिलकुल योग्य नाही। आणि जरूर ते शेवटी आमच्या महायुतीमधले एका पक्षाचे आमदार आहेत, विधिमंडळातले आमचे सहकारी ते आहेत, तसे माननीय जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत, पण या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय टीका करताना लोकप्रतिनिधी करणं योग्य नाही, एवढंच मी सांगेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।